नमस्कार. विश्वकर्मा मीडिया न्यूज चॅनलच्या माध्यमातून ज्या संस्थेला 100 वर्षापेक्षा जास्त जुना इतिहास आहे, ज्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये जी कोर्ट व्यवस्था होती, न्याय व्यवस्था होती, त्या न्याय व्यवस्थेमध्ये कार्यरत असणाऱ्या एका प्रगल्भ विचारधारेच्या जज साहेबांनी एक संकल्प केला आणि आपण जिथं ब्रिटिश कालखंडातील न्याय व्यवस्थेमध्ये जज म्हणून नोकरी करतो आहे, ड्युटी करतो आहे, आपली सामाजिक बांधिलकी आहे की त्या अवतीभोवतीच्या लोकांच्या भल्याचा विचार शासनानं न्यायव्यवस्थेनं आखून दिलेल्या नेमाच्या पलीकडे जाऊन किंवा नेमांना अधीन राहून आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शेकडो वर्षांच्या इतिहासामध्ये अशा थोरा मोठ्या माणसांनी भारतीय संस्कृतीला प्रगल्भ बनवण्याचं काम केलेलं आहे. मानवी जन्माच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हजारो वर्षांची जी परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीला आहे, जिथून या पंचमहाभूतांची म्हणजेच निसर्गाची, जिथं मानव राहतो त्या मानवाला प्रगल्भ बनवण्यासाठीची जी केंद्र आहेत, ज्याच्यामध्ये देवदेवतांची, विविध देवांची मंदिरं, ज्ञान प्राप्त होण्यासाठीची असणारी शाळा, याचबरोबर बलाची उपासना होण्यासाठीची तालीम, बुद्धीची उपासना होण्यासाठीचे वाचनालय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठीची सांस्कृतिक केंद्र आपल्या पूर्वजांनी विविध ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. देवादी देव महादेवांचे अवतार असणारे रुद्र मारुतीराया, हनुमान, शक्ती, भक्ती आणि श्रद्धा आणि प्रत्येक युगामध्ये म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग या चारही युगांच्या मध्ये ज्या देवतांचं अस्तित्व लिखित केलेलं आहे आपल्या पूर्वज धर्मग्रंथांच्या मध्ये, आणि ती म्हणजे एक चिरंजीव देवता म्हणजे मारुतीराय आहेत, हनुमान आहेत, रुद्र अवतार असं म्हटलं जातं. रामायणाचा काळ, महाभारताचा काळ, प्रत्येक काळामध्ये चिरंजीव असणाऱ्या मारुतीरायांची, हनुमंतांची ख्याती अनेक कथा पुराणांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेच्या पुढे मांडली गेलेली आहे. जगभरामध्ये, भारतवर्षामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मानवी जन्माच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या सर्व सांस्कृतिक केंद्रांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि म्हणून मानव हा आपल्याला प्रगत झालेला दिसतो. कोरेगाव सारख्या ठिकाणी म्हणजे सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुका, या कोरेगाव तालुक्यामध्ये जे न्याय व्यवस्था काम करते त्या न्यायालयाच्या परिसरामध्ये, त्या परिसराला नाव ठेवलं जातं सज्जनपुरा. ज्या परिसरामध्ये सज्जन लोकांची वस्ती आहे, जिथं सज्जन लोक राहतात, सज्जन लोक एकामेकाच्या सुखदुःखामध्ये धावून जातात. साहित्यिक असणारे नाह आपटेन सारखी व्यक्ती त्या परिसरामध्ये राहते आणि त्या सर्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे सुमारे 1923 साली अत्यंत सर्वांनी एकत्रित येऊन मंदिराची उभारणी केली आणि ते म्हणजे बलवंत मारुती मंदिर. बलवंत का तर मारुतीराया ही अशी एक देवता आहे जिथं बुद्धीची उपासना, शक्तीची उपासना, श्रद्धेची उपासना, त्याच्या बरोबरीनं असणारं समर्पणाची उपासना करणारी देवता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. भगवान शिवांचे रुद्र अवतार म्हणून पाहिलं जातं. या मंदिराचा उपासना सुरू झाली, वर्षानुवर्ष चालूच राहिली आणि म्हणून आजपासून सुमारे 52 वर्षापूर्वी हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली.
यामध्ये जी संस्थापक मंडळींनी काम केलं त्यामधले अनेक लोक आज हयात आहेत. आज तीच संस्कृती आजपासून 52 वर्ष अविरत चालू आहे. 100 वर्ष चालत आलेली परंपरा, त्यातली 52 वर्ष हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक विकास मंडळाच्या नावाने एक विश्वस्त मंडळ नेमलं गेलं आणि त्यांच्या माध्यमातून या मंदिर आणि मंदिराच्या माध्यमातून भक्तीची, श्रद्धेची, बलाची, बुद्धीची उपासना, निसर्गाच्या, पर्यावरणाची उपासना, हे अनेक उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले गेले. यामध्ये सन्माननीय रामभाऊ घारगे, सन्माननीय बाबूजी बर्गे, सन्माननीय डॉक्टर दिलीप भाऊ घोडके या तिन्ही या हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक विकास महामंडळाचे संस्थापक सदस्यांच्या सोबत या संपूर्ण मंदिर परिसराचा, या मंदिराचा इतिहास, या मंदिराच्या माध्यमातून राबवले गेलेले उपक्रम, या भूतकाळाच्या कालखंडामध्ये काय राबवलं गेलं, वर्तमान व्यवस्थेमध्ये हे मंडळ काम काय करत आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या मंडळाची काय विचारधारा आहे, हे आपण इथल्या विश्वस्तांच्याकडून जाणून घेणार आहोत. विश्वकर्मा मीडिया न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये या सन्माननीय सर्व विश्वस्तांच्या सोबत त्यांचे अनुभव कथन, यशोगाथा, या 100 वर्षाची यशोगाथा, या 52 वर्षाची यशोगाथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. 2 दिवसापूर्वीच हनुमान जयंती साजरी केली गेली. एक प्रचंड मोठा उत्सव या मंदिराच्या माध्यमातून सज्जनपुरा कोरेगाव या ठिकाणी, कोरेगावच्या न्याय व्यवस्थेच्या न्यायालयाच्या आवारामध्ये हे मंदिर आहे. अत्यंत सुशोभित मंदिर, पर्यावरणाचं संवर्धन करणारा, समतोल साधणारा मंदिर, तरुणांच्या पासून बालचमूंच्या पासून वयोवृद्धांच्या पर्यंत या मंदिर परिसरामधले लोक खऱ्या अर्थानं सज्जनपुरा या नावाला साजेल अशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या माध्यमातून करत आहेत. हे सारं काही जाणून घेऊया. जयंतीचा सगळा उत्सव, जयंतीच्या मारुतीरायांच्या प्रतिमेचं पूजन, मूर्तीचं पूजन, गणपती बाप्पा हे आराध्य दैवता मानली गेली. गणपती बाप्पांची मूर्ती आहे, शनिदेवांची मूर्ती आहे आणि अशा पद्धतीचं हे मंदिर आणि मंदिराचा अत्यंत उत्तम पद्धतीचा परिसर आणि त्यांच्या सर्व उपक्रमांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. मी आपल्याला नम्र निवेदन करेन की शेवटपर्यंत हे अखंड असणारी यशोगाथा, एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहावा अशा प्रकारची विनंती. तुम्हाला आवडल्यास तुमचे मित्र, नातेवाईक यांना सुद्धा ती जरूर पाठवावी. दुसरी विनंती करेन की विश्वकर्मा मीडिया न्यूज चॅनल आपण जर पहिल्यांदाच पाहत असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं, म्हणजेच याचं फ्री ऑफ कॉस्ट याचं सदस्यत्व आपण घ्यावं. युट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब बटन दाबा, लाईक करा आणि तुमचे मित्र नातेवाईकांना ते शेअर पण करा अशा प्रकारची विनंती आहे. मनपूर्वक धन्यवाद. जय बजरंग बली की जय. रघुपति राघव राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन जरी रघुपति राम, जरी जरी सबरी कोई सबोरे सबरी कोई सबोरे भजनी रमुनी कोई सबोरे.
हे अंजनीच्या सुता आणि सर्वांना रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम हरि ने झड़पिला पिंडधारी ने झड़पिला पिंडधारी ने झड़पिला पिंडधारी ने झड़पिला अंजनी ने तुझे मिला अंजनी ने तुझे मिला अंजनी ने तुझे मिला अंजनी ने तुझे मिला अंजनीच्या तपासाठी हो अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी नाम म्हणे म्यावंतीला अंजनीच्या तपासाठी हो अंजनीच्या तपासाठी आले अंजनीच्या तपासाठी हनुमान की बोल बजरंग बली की सुखकरिता दुःखकरिता वार्ता विनाते
संकल्पी भावाने देवाने रक्षा जय देव जय देव जय मंगलमूर्ती तमेव विद्यां तमेव सर्वं कायेन वाचा करोमि यज्ञं सकलकलापि नारायणानि समर्पयामि असितं तेषां ब्रह्मराजं कृष्णानन्दं गोपीनाथं जानकीनायकं हरे राम हरे राम हलवत नाही बाकी सगळं बारकं पातेलं पण येतात काढा हा इकडे घेणार आहे का पुढे पुढे चला म्हणलं संपला ती केला त्यांना घ्या महेश काय
आपल्याला काय पाहिजे पोरं काय करायचे इकडे तिकडे फिरतात नुसती रे भात वगैरे कोणाला होत असताना खरं तर सकाळपासूनच या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी साजरा केला गेला. आता या ठिकाणी महाप्रसादाबरोबरच खबप श्री नंदकुमार माळवदे सर यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आनंद घ्यायचा आहे. सुद्धा तुला राम आदर की धरणी धरले आसमान अलगे कमुकान बोला बोला जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं मैदान अंजनीचा सुता तुला रामाचं मैदान एक मुखान बोला बोला जय हनुमान एक मुखान बोला बोला जय हनुमान लक्ष्मणा आदी मूर्छा टाकून जवान दोन दिवसाची राया गेले तू उड्डाण दोन राया गेले तू उड्डाण हातावर आला देवजी पंचकाल हातावर आला देवजी पंचकाल एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान सीतामाई शोभासाठी गाठली सलंका तिथं राम नामाचा वाजविला टंकार रंगा तिथं राम नामाचा वाजविला रंगा दैत्य कवळले साधे परी हसले विभीषण दैत्य कवळले साधे परी हसले विभीषण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान
जय गुरुनाथ हनुमान की राम लक्ष्मण जानकी सज्जनपुरा येथील सर्व बालगोपाळांच्या पासून ते सिनियर सिटीजन्स ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यंत महिला भगिनी तरुण युवक या सर्वांची मानसिक सांस्कृतिक बौद्धिक विकास होण्यासाठी मंदिरानं अनेक सामाजिक कार्य केलेलं आहे. तर त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला मंदिराचे माननीय रामभाऊ घारगे साहेब, मी आपल्याला विनंती करेन की आपण मंदिराच्या सुरुवातीपासूनचा इतिहास आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावा अशी विनंती. नमस्कार. बलवंत मारुती प्रसन्न. आजच्या हनुमान जयंती महोत्सवाच्या सर्वांना लक्ष बलदायी आरोग्यदायी सदिच्छा. कोरेगावच्या सज्जनपुरा विभागातील न्यायालयाच्या आवारात असणाऱ्या हनुमान मंदिरात जयंती उत्सव आणि हा कार्यक्रम जवळजवळ गेल्या शतकापासून चालू आहे. आता मी त्यात एक साधारण 60 वर्षापासून, म्हणजे मी साधारण 5वी-6वीला होतो तेव्हापासून त्यात सक्रिय काम केलंय. जेव्हा जेव्हा वेळ बहुतेक ह्या सर्व कालावधीत अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून नंतरच्या काळात जे संयोजक अशा पद्धतीचं काम केलं. तर ह्या 1923 साली न्यायालयाच्या इमारतीचं बांधकाम झालं. ब्रिटिशकालीन या इमारतीत त्याच्या पश्चिमेच्या भागाला न्यायालयाचं बांधकाम करण्यापूर्वी एक सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी विहीर, बांधकामासाठी लागणारंही पाणी तिथंच करण्याचं विहिरीचं काम झालं आडाचं. आणि त्याच्या शेजारीच एक मंदिराचं बांधकाम केलं होतं ते छोटं मंदिर स्थापना करून प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळेपासून प्राणप्रतिष्ठा झालेल्या त्या मूर्तीची त्या विभागातील त्यावेळचे जे रहिवासी होते की त्यांची काही आता जमिनी गेलेल्या, उदाहरणार्थ आमचे बापू गुरुजी, निवृत्ती आप्पा बर्गे, केदारीवाडा किंवा शेजारी असणारे ॲडव्होकेट आफळे आणि त्यांचं कुटुंब, ज्यांनी पुढील सर्व काळात मंदिराची देखभाल सिंहाचा वाटा उचलला, ते आफळे कंपनी. पलीकडे कुलकर्णी कंपनी होती, नंतर पवार होते, इंगळे होते, त्यावेळेचे जे रहिवासी होते. आणि समोरच्या बाजूला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक नारायण हरी, त्याचा नानासाहेब आपटे यांचे सगळे कुटुंबीय राहत होते. त्यांच्या शेजारी कोर्टातून रिटायर झालेले नाझर रामचंद्र जाधव यांचे कुटुंबीय होते. मागच्या बाजूला बोडसवाडा होता, त्या शेजारी हिराशेठ शहा, सुकरे, आणि पलीकडच्या बाजूला महाडिक, देवकर, जगताप, कोकरे असे त्या काळात राहायला असणाऱ्या लोकांनी की प्राणप्रतिष्ठा झालेलं आपल्या इथं मंदिर आहे, त्याचा उत्सव करायला तिथं सुरुवात केली. रोजची पूजा अर्चा आणि हनुमान जयंतीच्या ज्या दिवशी उत्सवाचा कार्यक्रम, असं नियोजन त्या काळात त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांनी चालू केलं होतं. थोड्या प्रमाणात एकत्रित प्रसाद करून महाप्रसाद सुद्धा करत होते. असा हा कालावधी सुरू झाल्यानंतर त्या पद्धतीचं अखंडित सेवा आजपर्यंत ती चालू राहिली. विभागात असणारे सगळे लोक सुसंस्कृत आणि श्रद्धावान असल्यामुळं ती परंपरा कधी खंडितच झाली नाही. आता साधारण ह्या परंपरेला आणि उत्सवाला एक वेगळं स्वरूप द्यायची दिशा साधारण 69-70च्या दरम्यान, 70 ते 73 या कालावधीत तिथं शिवाजीराव शेटे म्हणून एक न्यायाधीश आले. त्यांनी ते पहिल्या वर्षी उत्सव सकाळच्या जन्मोत्सवाला तिथं साहेबांना बोलवायची पद्धतच होती. न्यायाधीश असतील त्यांच्या हस्ते तिथं पूजा केली जायची. त्या पद्धतीनं त्यांना आले, त्यांनी ते सगळा कार्यक्रम बघितला, महाप्रसादाचंही बघितलं. आणि नंतर मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला तरुण मंडळांना बोलवून घेतलं. ते म्हणजे, अरे तुम्ही हा उत्सव अत्यंत चांगला करताय इथं, की अशा पद्धतीनं सगळं सामाजिक एकोपा राहतोय, सगळे लोक एकत्र येऊन जेवण करतायत, ते चांगला उपक्रम आहे. पण हा मारुती हा बलोपासक देव आहे आणि तुम्हाला त्याच्या माध्यमातून तरुण पिढीला, लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यातून काहीतरी आपण घेतलं पाहिजे प्रेरणा, अशा पद्धतीची त्याला जोड देऊ. आहे हा कार्यक्रम उत्तमच आहे, तो कार्यक्रम चालू ठेवूयाच आणि त्याच्यात ही अशी जोड घेता येते का बघू. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र आम्ही त्यावेळेला मग त्या पद्धतीने काय करता येते, तर लहान मुलांच्यासाठी आम्ही कुस्ती, सूर्यनमस्कार, मुलींच्यासाठी दोरीवरच्या उड्या, काही धावण्याच्या स्पर्धा अशा, आणि तरुणांच्यासाठी कोरेगाव ते वर्धनगड व परत अशी एक सायकल शर्यत, आणि शेजारच्या ग्राउंडवर व्हॉलीबॉल आणि कबड्डीचे सामने
असा एक 2 दिवसाचा कार्यक्रम चालू केला. आता ते 3-4 वर्ष साहेब होते तेव्हा त्यांनी ते मार्गदर्शन अत्यंत चांगलं केलं. भागातले लोक, काही गावातले जे इच्छुक लोक होते सहकार्य करणारे, त्या सगळ्यांना एकत्रित केलं. त्या काळात खूप लोकांचे आता सगळे बरेचसे लोक त्यातले गेले. पण त्या सर्वांनी सहकार्य करून एक चांगला उपक्रम तिथं वैशिष्ट्यपूर्ण असा म्हणतो असा कार्यक्रम व्हायला लागला, की सगळ्या गावाचं त्या कार्यक्रमाकडे लक्ष वेधलं आणि तो भागात सुद्धा प्रसिद्ध झाला. ही सायकल शर्यत आणि ह्या स्पर्धा साहेबांचा एक 3 वर्षाचा कालावधी होता. त्याच्यानंतर आलेले कैलासवासी भालचंद्र वाग्यानी आणि त्याच्यानंतर मोरे, देसाई साहेब असे अनेक साहेब आले आणि त्या प्रत्येकानं त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं. तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष चालू राहिला. त्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आम्ही एक हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक विकास म्हणजे साहेबांचा विषय असाच होता, की त्या माध्यमातून आपण कलेचा विकास झाला पाहिजे, क्रीडाचा विकास झाला पाहिजे आणि संस्कृतीचाही विकास झाला पाहिजे आणि त्याचे संस्कार सगळ्या मुलांच्यावर आपल्यावर सगळ्याला करता येतील अशा पद्धतीनं करूया. ज्याला तिथं वाव आहे तसं करता येईल. आता हे खेळाचे आम्ही केल्या तसे 1-2 नाट्यप्रयोग सुद्धा आम्ही त्या काळात केले होते. हा कार्यक्रम गेली तर त्या काळात 15-20 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला. नंतर शैक्षणिक कार्यक्रमाच्या बदलानुसार परीक्षाचा कालावधी पुढे गेल्यामुळे हनुमान जयंतीच्या दरम्यान आता परीक्षेचा कालावधी असतो, त्यामुळे त्या स्पर्धा नंतरच्या काळात जरा थांबल्या गेल्या. कारण मुलं परीक्षेतून अभ्यासात गुंतली असल्यामुळे येत नव्हती. पण इतर उत्सव जो होता सगळे एकत्र येऊन जेवणाचं करायचं, भंडाऱ्याचं करायचं, तो उपक्रम मात्र शेवटपर्यंत आज अखेर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू राहिला. आता हे मूलभूत राहणारे मी निवासी सांगितले, पण त्यानंतर व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं त्या भागात जे लोक स्थायिक झाले त्या प्रत्येक घरानं त्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आज अखेर तेच पद्धत आहे. आज खूप तिकडे वस्ती वाढली, पण आज सुद्धा त्या भागातल्या प्रत्येक घरातल्या माणसाचा त्यात सहभाग असतो आणि त्या सहभागातून एक अत्यंत चांगला कार्यक्रम तिथं होतो. सगळे एकत्र येतात. साहेबांचा उद्देश होता तुम्ही घरी नाही जेवायचं, सगळ्यांनी येऊन इथं जेवा. त्याच्या मागे भावनाही होती, सगळ्यांची एकोपा होता, सगळ्यांची चर्चा होत होती. अशा पद्धतीनं तो वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचं प्रत्येकाला ओढच राहिली. तो कार्यक्रम आज अखेरच चालू आहे. आणि आता त्यानंतरच्या काळात अनेक तरुण मुलांनी तिथं स्वयंस्फूर्तीनं स्वतःच्या इच्छेनं अनेक सुधारणा घडवलेल्या आहेत. खरं त्या सगळ्यांची नावं घ्यायची तर आता हे नाही, पण भागात त्या सगळ्यांना माहिती आहे. कोणी कोणी सुधारणा तिथं मंदिराच्या आत केल्यात. अगदी सामान्य मुलांनी सामान्य ह्याने सुद्धा मनाला वाटलं तर तिथं चांगलं केलं. आज अखेर तो परिसर अत्यंत स्वच्छ ठेवला जातो. आता सुद्धा आमची संपूर्ण तरुण पिढी तो परिसर धार्मिक, तुम्ही कधी त्या देवळाच्या आत जर आला वातावरणात तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत परिसर अत्यंत स्वच्छ असतो, पवित्र असतो. आता सुद्धा तिथं जे काही मुलं तरुण काम करतायत त्यांचं अगदी लक्ष असतं. आम्ही सुरुवातीच्या काळात होतो, 60 वर्षातलं नोकरीच्या काळात असताना दुर्लक्ष होतं, पण तिथं असणाऱ्या स्थानिक कुणीही लक्ष त्या मंदिराकडे दुर्लक्ष न करता हा कार्यक्रम उत्सव चालू राहिलाय. त्यामुळे त्याला आजचं स्वरूप आलं. 100 वर्षाच्या कालावधीत इतका चांगल्या पद्धतीनं चाललेला एकमेव उपक्रम असा आम्हाला भावना वाटते आणि हा उपक्रम आमच्या नंतरही पुढे चालू ठेवला तर असा विश्वास आम्हाला वाटते. कारण तितक्या ताकदीची आता ही नवीन पिढी तिथं काम करते आणि ती तशी करतच राहील. जुन्या काळात अगदी सुरुवातीला केलं होतं, बाबू काका बोडस असतील, शंकरराव इनामदार होते, हिराशेठ होते, मी मगाशी नावं सांगितली. या सुरुवातीला सगळ्यांनी चालू केलेला कार्यक्रम आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत सगळ्यांनी तो चालू ठेवलाय आणि तो पुढेही चालू राहील असं मला वाटते. तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. नमस्कार. हनुमान कला, क्रीडा व सांस्कृतिक विकास मंडळाचे संस्थापक सदस्य माझे मित्र रामभाऊ गारगे, बाबूजी बर्गे या सगळ्या मंडळींच्या वतीनं अगदी काल परवापर्यंत, म्हणजे कालच हनुमान जयंती होती आणि काल परवापर्यंत जो उत्सव अविरतपणे साजरा केला जातो त्याचा एक साक्षीदार साधारणपणे जवळजवळ 50 ते 52 वर्षापासूनचा, म्हणजे मूळ मंदिराची स्थापना झाल्यानंतर जीर्णोद्धाराच्या वेळी मी या सज्जनपुरा विभागात राहिला. त्या काळचं वातावरण फार वेगळं होतं. आम्ही तरुण मुलं हायस्कूलमध्ये शिकत होतो आणि अशा वेळी एक समाजाला चांगल्या दिशेनं नेणं याचं एक उत्तम असं मार्गदर्शन त्या काळचे साधारणपणे त्यावेळचे प्रसिद्ध लेखक श्री नारायण हरी आपटे यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या स्फूर्तीनं आम्ही त्यावेळेला या विषयात भाग घेत राहिलो. योगायोगानं एखादं चांगलं काम करायचं म्हणजे ज्याला आपण बर्निंग डिझायर म्हणतो, म्हणजे तीव्र इच्छा असावी लागते, तशी कुठंतरी आमच्या मनातली तीव्र इच्छा होती आणि त्यावेळी एक माध्यम म्हणून असं काही आम्हाला मिळत नव्हतं. पण योगायोगाने हे लक्षात आलं
की परमेश्वराच्या अस्तित्व आपण मान्य केलेलंच आहे, करतोच आहोत आणि ते आहेच, ते कालाबाधित सत्य पण आहे. अशा वेळी परमेश्वराच्या आशीर्वादानं आपण त्या ठिकाणी आपल्या पिढीसोबतच जर काही येणाऱ्या नव्या पिढीला काही शिकवू शकलो, काही मार्गदर्शन देऊ शकलो, तर ते आणखीन एक सांस्कृतिक काम म्हणून आपलं लेखलं जाईल. तर त्यावेळी साधारणपणे जीर्णोद्धाराच्या कामाच्या वेळी मला आठवतंय, या मंडळींनी कोणाकडेही पैसे मागायला जायचं नाही असं ठरवून फक्त तिथं लागणाऱ्या ढोबळ वस्तूंची मागणी कोणाकोणाकडे केली आणि तिथं लागणाऱ्या सगळ्या ढोबळ वस्तू, अगदी मूर्तीसहित कळसापर्यंत सगळ्या वस्तू त्या देणगीदारांनी दिलेल्या आहेत. त्या काळी त्यावेळचे न्यायाधीश मला वाटतं शेटे साहेब यांनी फक्त एकच सांगितलं होतं की आपण इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार फक्त आपल्यातनं भागवायचा, बाकी सगळं जे काय आहे ते गावाच्या मालकीचं कसं असेल याकडे लक्ष द्यायचं आणि त्या निमित्तानं सगळ्या लोकांना आपण जवळ घ्यायचं. तर त्यांच्या मनातला हेतू हा इतका स्वच्छ सुंदर होता की न्यायालयाच्या आवारात ज्यावेळी न्यायाधीश हे सुद्धा एका परमेश्वरासारखा न्याय देत असतात, त्याच वेळी परमेश्वराचा कृपाशीर्वाद मिळावा म्हणून तिथं गेलेले आरोपी असतील, गुन्हेगार असतील, त्यांनाही कुणाचं तरी मदत मिळावी किंवा त्यांनाही कुणाचा तरी आशीर्वाद मिळावा या हेतूनं तिथं बलवंत मारुतीची स्थापना करण्यात आली. पण तरी देखील बलवंत मारुती हा शब्द स्वतः शेटे साहेबांनी त्या ठिकाणी वापरला. त्याच्या पाठीमागे एकच उद्देश होता की येणारी पुढची पिढी ही सुदृढ व्हावी, शक्तीचं आणि भक्तीचं, श्रद्धेचं त्यांना महत्त्व कळावं. त्यानंतर थोडा काळ बदलला आणि सांस्कृतिक आणि कला आणि क्रीडा हे विषय त्यात बोलले गेले. क्रीडा स्वरूपात आत्ता रामभाऊ गर्गेंनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा स्पर्धा घेतल्या. कला विभागात बऱ्यापैकी नाटकं सादर केली गेली त्या विभागामार्फत. त्यावेळी काम करणारे सुद्धा विभागातलेच कलाकार होते आणि असं करत करत कला क्रीडा या दोन्ही विषयाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्या ठिकाणी साजरे केले जायचे. कधी भजन असेल, कधी कीर्तन असेल. मला एक छानशी आठवण या निमित्तानं सांगावीशी वाटते की त्या काळी थोडं गाव लहान होतं आणि आमच्या मारुती मंदिरावर लावलेला जो काही लाऊडस्पीकर असेल त्या लाऊडस्पीकरवर खूप सुंदर अशी भक्तिगीतं त्यावेळी लावली जायची की ज्या भक्तिगीतांच्या आवाजानं अख्खं गाव जागं व्हायचं आणि मग त्यामुळं त्या विभागातलं सगळी लोक आपापल्या घरातून बाहेर पडून योग्य अशी स्वच्छता वगैरे सडासंमार्जन करून मारुतीच्या दर्शनाला यायचे आणि अशा प्रकारे तो एक अत्यंत चांगला उपक्रम म्हणून त्यावेळी राबवला गेला. तर हे सगळं करत असताना हेतू अजूनही तेच आहे. काळ थोडा जरी बदलला असला तरी सुद्धा या लोकांचं किंवा माझं हे काम चालूच राहणार आहे. ठीक आहे, वयोमानानुसार कालक्रमणेनुसार आता या गोष्टींची जबाबदारी हळूहळू आपण लोकांवर टाकायला सुरुवात पण केलेली आहे. पण तरी देखील पाठीचा कणा जसं म्हणून तसं या मंडळाचं बॅकबोन असलेली ही संस्थापक सदस्य मंडळी की ज्यांच्यात अजूनही तोच उत्साह आहे. गेली जवळजवळ 60 वर्ष मी तो उत्साह त्यांच्यात पाहतोय आणि कालच्या कार्यक्रमात सुद्धा मला तोच उत्साह दिसून आला. तर त्यांनी त्याच उत्साहानं अजूनही काही वर्ष ते काम करणार आहेत. यात फक्त एकच आहे की कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग जोपासला जावा. तरुणांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि शक्ती याचं एक आढळ असं स्थान निर्माण व्हावं आणि त्या अनुषंगानं येणारी पिढी सशक्त आणि बलवान, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त अशी दिसावी हा एकच उद्देश आहे. आणि त्याला योग्य मार्ग देणारं हे जे हनुमान कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विकास मंडळ आहे ते मंडळ त्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि मला वाटतं की यानंतर याच मंडळाचे एक दुसरे विश्वस्त सदस्य आहेत श्री बाबूजी बर्गे, ते आणखी थोडंसं याविषयी सांगतील. नमस्कार, मी बाबूजी बर्गे बोलतो. हनुमान कला क्रीडा मंडळाची स्थापना जरी 52 वर्षापूर्वी झाली असेल तरी त्याचा इतिहास 100 वर्षापूर्वीचा आहे. 100 वर्षाच्या ज्यावेळेस आज देऊळ झालं तरी आम्ही 52 वर्ष 60 वर्ष जवळ आम्ही तिथं काम करतोय. पण पूर्वीचे संस्कार आमच्यावर झाले. उदाहरणार्थ नाहा आपटे, राजना बर्गे, नानवडेकर गुरुजी ह्यांनी ह्याची स्थापना केली आणि त्या संस्कारात आम्ही वाढवून केल्यामुळं आपल्या गल्लीत आमच्या सज्जनपरा हे नाव मिळालं. खरंच त्या गावात गल्लीतले सगळे माणसं सज्जन होती आणि आजही आहेत.
शेट्टे साहेबांनी जी स्थापना केल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करायला सुरुवात केली. त्यात रामभाऊने सांगितलं सगळं, पण थोडे 2 राहिलेले तेच सांगतो की झाडं लावणे. झाडं एक 100-200 झाडं आज आम्ही आवारात लावली. आजही ते आहे. आज आरोग्य शिबिर आहे, कुठलीही साथ आली वगैरे तर त्या मंदिराच्या आवारात आम्ही झाडं लावायचो, कॅम्प घ्यायचो आणि लसीकरण वगैरे करायचो. ते आजही अव्याहत चालू आहे. नाटकाचे कार्यक्रम केले. आणि ह्याची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला की हे गोळा करणे, चटणी, मीठ भंडाऱ्याचं सगळं साहित्य घरटी जाऊन गोळा करायचं. अशा पद्धतीने ते आतापर्यंत अव्याहत चालू आहे. आणि सगळे कार्यकर्ते एक जीवानं काम करतात, निस्वार्थी भावनेनं काम करतात. आतापर्यंत सर्व लोकांनी सहकार्य केलं. आज नवी पिढी सुद्धा त्या संस्कारात वाढलेली आहे. ते सुद्धा इथून पुढं कार्य ते चालू ठेवतील अशी अपेक्षा करतो. ज्ञात नादाने जे ह्या मंडळ उभारण्यात जे सहकार्य केलं, योगदान दिलं, त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. आजचा या हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही साधारण गेल्या 100 वर्षाचा तिघांनी आढावा घ्यायचा प्रयत्न केलाय. यातून बऱ्याचशा गोष्टी राहिल्यात माहिती आहे मला, काही लोकांचा उल्लेख राहिला असेल, पण ते बाबूजींनी म्हटले जसं ज्ञात अज्ञात सर्वांचं खूप मोठं सहकार्य आहे. मला आता लक्षात जसं केशवराव विरकरांनी काही ते स्पीकर सेट त्या काळात दिला होता, व्ही पी शहानी काही मदत केली होती, पवार कंपनीचं संपूर्ण मदत केली होती, पवार गुरुजींचं त्यात फार मोठं योगदान होतं. या व्यतिरिक्त असे काही लोकांचं चुकून आमच्या विस्मरणानं नामोल्लेख राहिला असेल तरी सुद्धा ते भागातल्या सगळ्यांना प्रत्येकाचं काम माहिती आहे. आत्ता इथं जरी उल्लेख केला नाही तर त्या इतिहासात सज्जनपुराचा या सगळ्यांचा नक्की उल्लेख राहील. आणि इथून पुढील काळात आमची जी आता तरुण पिढी आहे ते बदलत्या काळानुसार जे काही नवीन विविध उपक्रम करण्याची गरज आहे, आज बेरोजगारीच्या दृष्टीनं किंवा लसीच्या आरोग्याच्या दृष्टीनं, ते नवीन विचार त्यांच्या पुढे नवीन दृष्टी आहे. अनेक आता आमच्याकडचे नगरसेवक ह्याच्या कार्य ह्याच्यात आहेत, राजकीय ह्याच्यात आहेत, हे सगळे त्या दृष्टीनं त्याचा विकास करून पुढील काळात आणखीन आमच्यापेक्षा फार चांगलं काम करतील अशी आम्हाला नक्की खात्री आहे. आणि त्यांनी तसं करावं असं आम्ही आमच्या वडिलकीच्या नात्यानं त्यांना सांगतो. हनुमान कला क्रीडा आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीनं आत्तापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं या पिढीतल्या लोकांनी केलेलंच आहे. पण समाजापुढं आता बरीचशी आव्हानं आहेत, तरुणांच्या पुढं आव्हानं आहेत. आणि हे आव्हानं स्वीकारण्याचं, पेलण्याची ताकद त्यांच्या मनात येणं फार गरजेचं आहे. ही त्यांची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना या मंडळाच्या वतीनं करायचं आम्ही ठरवतोय. अर्थात त्याला साकार असं मूर्त स्वरूप देण्याचं काम या येणाऱ्या पिढीवर आहे. मी येणाऱ्या पिढीला एवढंच सांगेन की सांस्कृतिक मंडळ हा एक माध्यम असून या माध्यमातून तुम्ही लोकशिक्षण नावाचा एक जागर हा आपण समाजात निश्चित करू शकतो. अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अजूनही समाजाला ज्ञात नाही आहेत. अशा सगळ्या गोष्टींची आपण ज्याला या लोकांच्याशी चर्चा करू त्याला तुमच्या आणि माझ्या समाजाचं उत्थापन होईल, यात काही वादच नाही आहे. हा एकटा विभाग जरी सज्जनपुरा या नावानं ओळखत असेल तरी सुद्धा माझं गाव हे सज्जनांचं गाव कसं करता येईल, माझा तालुका कसा सज्जनांचा होईल आणि माझा जिल्हा तरी कमीत कमी कसा सज्जनाचा बनू शकेल, इतकं मोठं ध्येय या तरुणांच्या मनात जर असेल तर मला वाटतं हा जो काही उपक्रम आहे तो मर्यादित न राहता पूर्णपणे विस्तारित स्वरूपात लोकांना बघायला मिळेल. आणि अशा प्रकारचं जे काही मानसिकता तयार करायचं काम आहे ती ही ज्येष्ठ मंडळी तर करतीलच करतील, पण तरी देखील शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीची गरज, येणाऱ्या काळाची गरज ओळखून बऱ्याचशा गोष्टी या तरुणांना कराव्या लागणार आहेत. त्यात शिक्षण हा केंद्रबिंदू आहे. शक्ती, भक्ती या गोष्टींबरोबरच ज्ञान हा तितकाच आवश्यकतेतला भाग आहे. आणि हे ज्ञान फक्त शाळांपुरतं मर्यादित नसतं, तर बऱ्यापैकी ज्ञान बाजारात सापडतं, व्यवहारात सापडतं, रोजच्या उठण्या बसण्यात सापडतं. इतकंच नाही तर आपल्या गप्पांमध्ये सुद्धा ज्ञान असतं. आणि ह्या ज्ञानाची पारख जोपर्यंत या तरुण पिढीला होत नाहीये तोपर्यंत ही तरुण पिढी ज्ञानी होत नाहीये. एकदा ती ज्ञानी करायचा प्रयत्न आपण केलात की मग मात्र आपला गाव, तालुका किंवा जिल्हा हा सज्जन झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गोष्टी आहेत, उलट्या सुलट्या होणाऱ्या घटना रोजच्या, ह्या तरुणांच्या मनाला आता त्रास देत जरी असल्या तरी त्यातून मध्यमार्ग कुठला आणि सत्याचा मार्ग कुठला, हा सत्याचा मार्ग दाखवण्याचं एक सुंदर काम आजचा तरुण आणि ह्या तरुण पिढीला
दाखवण्याचं काम ही ज्येष्ठ मंडळी नक्की करतील, मला एवढीच अपेक्षा आहे. या भक्ती, शक्ती, श्रद्धेसोबत ज्ञान आणि सजगता हा शब्द मुद्दाम मी वापरतोय, की या सगळ्या गोष्टीची सजगता जोपर्यंत आपल्यात येत नाही, तोपर्यंत आपण काम नाही करू शकणार. त्यामुळे ही सजगता प्रत्येक तरुणाच्या, या पिढीतल्या, पुढच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या यावी एवढी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो. हनुमान कला, क्रीडा आणि सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीनं आत्तापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं या पिढीतल्या लोकांनी केलेलंच आहे. पण समाजापुढं आता बरीचशी आव्हानं आहेत, तरुणांच्या पुढं आव्हानं आहेत आणि हे आव्हानं स्वीकारण्याचं, पेलण्याची ताकद त्यांच्या मनात येणं फार गरजेचं आहे. ही त्यांची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना या मंडळाच्या वतीनं करायचं आम्ही ठरवतोय. अर्थात त्याला साकार असं मूर्त स्वरूप देण्याचं काम या येणाऱ्या पिढीवर आहे. मी येणाऱ्या पिढीला एवढंच सांगेन की सांस्कृतिक मंडळ हा एक माध्यम असून या माध्यमातून तुम्ही लोकशिक्षण नावाचा एक जागर हा आपण समाजात निश्चित करू शकतो. अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अजूनही समाजाला ज्ञात नाही आहेत. अशा सगळ्या गोष्टींची आपण ज्याला या लोकांच्याशी चर्चा करू त्याला तुमच्या आणि माझ्या समाजाचं उत्थापन होईल, यात काही वादच नाही आहे. हा विभाग, हा एकटा विभाग जरी सज्जनपुरा या नावानं ओळखत असेल तरी सुद्धा माझं गाव हे सज्जनांचं गाव कसं करता येईल, माझा तालुका कसा सज्जनांचा होईल आणि माझा जिल्हा तरी कमीत कमी कसा सज्जनाचा बनू शकेल, इतकं मोठं ध्येय या तरुणांच्या मनात जर असेल तर मला वाटतं हा जो काही उपक्रम आहे तो मर्यादित न राहता पूर्णपणे विस्तारित स्वरूपात लोकांना बघायला मिळेल. आणि अशा प्रकारचं जे काही मानसिकता तयार करायचं काम आहे ती ही ज्येष्ठ मंडळी तर करतीलच करतील, पण तरी देखील शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीची गरज, येणाऱ्या काळाची गरज ओळखून बऱ्याचशा गोष्टी या तरुणांना कराव्या लागणार आहेत. त्यात शिक्षण हा केंद्रबिंदू आहे. शक्ती, भक्ती या गोष्टींबरोबरच ज्ञान हा तितकाच आवश्यकतेतला भाग आहे. आणि हे ज्ञान फक्त शाळांपुरतं मर्यादित नसतं, तर बऱ्यापैकी ज्ञान बाजारात सापडतं, व्यवहारात सापडतं, रोजच्या उठण्या बसण्यात सापडतं. इतकंच नाही तर आपल्या गप्पांमध्ये सुद्धा ज्ञान असतं. आणि ह्या ज्ञानाची पारख जोपर्यंत या तरुण पिढीला होत नाहीये तोपर्यंत ही तरुण पिढी ज्ञानी होत नाहीये. एकदा ती ज्ञानी करायचा प्रयत्न आपण केलात की मग मात्र आपला गाव, तालुका किंवा जिल्हा हा सज्जन झाल्याशिवाय राहत नाही. अनेक गोष्टी आहेत, उलट्या सुलट्या होणाऱ्या घटना रोजच्या, ह्या तरुणांच्या मनाला आता त्रास देत जरी असल्या तरी त्यातून मध्यमार्ग कुठला आणि सत्याचा मार्ग कुठला, हा सत्याचा मार्ग दाखवण्याचं एक सुंदर काम आजचा तरुण आणि ह्या तरुण पिढीला दाखवण्याचं काम ही ज्येष्ठ मंडळी नक्की करतील, मला एवढीच अपेक्षा आहे. या भक्ती, शक्ती, श्रद्धेसोबत ज्ञान आणि सजगता हा शब्द मुद्दाम मी वापरतोय, की या सगळ्या गोष्टीची सजगता जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण काम नाही करू शकणार. त्यामुळे ही सजगता प्रत्येक तरुणाच्या, या पिढीतल्या, पुढच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या यावी एवढी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.